विद्यार्थी मित्रांनो, मनोविकृतीशास्त्राच्या दृष्टिकोनामध्ये आपण 4 प्रकारचे दृष्टिकोन बघणार आहे. त्यामधला जो पहिला दृष्टिकोन आहे जैविक दृष्टिकोन. तर जैविक दृष्टिकोनानुसार मनोविकृतीची जी कारणं आहेत ती कारणं कोणती आहेत ते आपण इथं बघतोय. त्यातलं पहिलं कारण जे आहे ते म्हणजे आनुवंशिक असुरक्षितता. दुसरं कारण आहे मेंदूतील बिघाड आणि मेंदूची लवचिकता. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे मज्जास्त्राव आणि ग्रंथीस्त्रावामधील असंतुलन. ही 3 कारणं बघितल्यानंतर आजच्या तासाला आपण जैविक दृष्टिकोनानुसार मनोविकृतीचं जे चौथं कारण आहे ते चौथं कारण आपल्याला बघायचं आहे. आणि ते चौथं कारण म्हणजे व्यक्तीचा स्वभाव. त्यालाच इंग्लिशमध्ये टेम्परामेंट असं म्हणलं जातं. तर स्वभाव कशाला म्हणायचं मग? तर स्वभाव म्हणजे जैविकतेने निर्धारित केलेली बालकाची प्रतिक्रिया आणि स्वनियमनाचे वैशिष्ट्यपूर्ण मार्ग होय. आता इथे स्वभाव कशाला म्हटलं जाते बघा, की स्वभाव म्हणजे एखाद्या मुलाची जी प्रतिक्रिया आहे आणि त्याचं स्वतःचं नियमन किंवा स्वतःचं नियंत्रण करण्याचे जे वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहेत ते मार्ग की जे त्याच्या आनुवंशिकतेने निर्धारित झालेले आहेत किंवा जैविकतेने निर्धारित झालेले आहेत, तर त्याला काय म्हटलं जातं? स्वभाव असं म्हटलं जातं. आपण दैनंदिन भाषेमध्ये स्वभाव म्हणजे व्यक्तीचं विशिष्ट पद्धतीची वर्तन पद्धती असं म्हणतोय. ठीक आहे, मग इथं पण तेच आहे की बालकाची प्रतिक्रिया म्हणजेच काय, की त्या बालकाचं वर्तन आणि तो स्वतःचं नियंत्रण कशा पद्धतीनं करतोय, त्याचे मार्ग कुठले कुठले आहेत, आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आनुवंशिकतेने निर्धारित झालेल्या असतील तर त्याला आपण काय म्हणतोय? स्वभाव असं म्हणतोय. जेव्हा आपण म्हणतो मूल स्वभावामध्ये भिन्न किंवा वेगळे आहे, म्हणजे एखादं मूल ज्या वेळेला स्वभावानं वेगळं आहे किंवा भिन्न आहे असं ज्या वेळेला आपण म्हणतोय, याचा अर्थ ती जी मुलं असतात ती विविध उद्दीपकांना वैशिष्ट्यपूर्ण भावनिक आणि उत्तेजित प्रतिक्रिया देण्यामध्ये आणि विविध परिस्थितीबाबतचा दृष्टिकोन, माघार घेणे किंवा हाताळणे यातील कल यामध्ये भिन्न असतात. म्हणजे ज्यावेळेला मुलं स्वभावामध्ये भिन्न आहेत असं ज्यावेळेला आपण म्हणत असतोय त्याचाच अर्थ काय होतोय, की ही मुलं वेगवेगळ्या उद्दीपकांना वेगवेगळ्या पद्धतीनं भावनिक प्रतिक्रिया देत असतात. त्याचबरोबरीनं ही मुलं विविध परिस्थितीमध्ये त्यांचा दृष्टिकोन हा वेगळा असतोय. त्याचबरोबरीनं ती परिस्थिती वेगळ्या पद्धतीनं हाताळतात आणि ह्या सगळ्यांच्यामध्ये त्यांचा जो कल आहे हा कल प्रत्येकाचा वेगळा असल्यामुळं, भिन्न असल्यामुळं त्यांच्या स्वभावामध्ये भिन्नता आहे, त्यांच्या स्वभावामध्ये वेगळेपणा आहे असं आपण म्हणत असतोय. याचं उदाहरण द्यायचं झालं तर काही मुलं ही निसर्गताच किंचित आवाजाने आश्चर्यचकित होणारे असतात. म्हणजे लहान मुलं जे आहेत ही नैसर्गिकपणेच काही वेळेला एखाद्या छोट्याशा आवाजानं देखील आश्चर्यचकित होणारे असतात. किंवा एखादी मुलं सूर्यप्रकाश चेहऱ्यावर पडल्यावर रडतात. आलं लक्षात? तर हा त्यांचा काय, हा निसर्गताच तयार झालेला त्यांचा स्वभाव असतो. या उलट इतर जी मुलं असतात ती अशा ह्या आवाज किंवा सूर्यप्रकाश ह्या उद्दीपकांना कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत किंवा ते या उद्दीपकांबाबत असंवेदनशीलता दर्शवतात. हा त्यांचा स्वभाव असतो. म्हणजेच काय, की स्वभाव प्रत्येक व्यक्तीचा हा वेगळा असल्यामुळं त्यांच्याकडून प्रत्येक उद्दीपकाला या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये भिन्नता किंवा वेगळेपणा दिसून येतो. आता हे सगळे जे वर्तन प्रकार आहेत हे वर्तन प्रकार आनुवंशिक घटकांनी अधिकतर प्रभावित होतात. म्हणजे हे जे सगळे वर्तन वैशिष्ट्ये आहेत त्या मुलाची ही आनुवंशिकतेने जर निर्धारित होत असतील तरच त्याला स्वभाव असं म्हटलं जातं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पण तरी देखील जरी ही वर्तन वैशिष्ट्ये आनुवंशिक असली तरी देखील जन्मपूर्व आणि जन्मपश्चात वातावरणातील घटक देखील त्या मुलांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असं संशोधनातून दिसून आलेलं आहे. म्हणजे व्यक्तीचा स्वभाव जो आहे तो स्वभाव जरी आनुवंशिक असला तरी देखील त्याच्या स्वभावावर जन्मपूर्व आणि जन्मपश्चात वातावरणातील जे बदल आहेत किंवा वातावरणातील जे घटक आहेत त्यांचा देखील त्याच्या विकासामध्ये, त्याच्या स्वभावाच्या विकासामध्ये प्रभाव पडत असतो किंवा त्याचा स्वभाव निश्चितीमध्ये त्याचा प्रभाव पडत असतोय असं अनेक संशोधनातून दिसून आलेलं आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास हा सुरुवातीच्या स्वभावावर अवलंबून असतो. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं जे पुढच्या काळातलं जे म्हणजे व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व हे त्याच्या आधीच्या किंवा सुरुवातीच्या स्वभावावर अवलंबून असतं. मूल 2 ते 3 महिन्याचे झाल्यावर
त्याच्या स्वभावाचे 5 पैलू ओळखता येऊ शकतात. मूल ज्या वेळेला 2 ते 3 महिन्याचं होतं त्यावेळेला त्याच्या स्वभावाचे 5 प्रकारचे जे पैलू आहेत ते 5 प्रकारचे पैलू आपल्याला ओळखता येऊ शकतात. मग हे 5 पैलू कुठले आहेत? तर एक म्हणजे भीती, म्हणजे मूल ज्या वेळेला घाबरायला लागतं किंवा घाबरण्याची प्रतिक्रिया द्यायला लागतं ते आपल्याला ओळखता येऊ शकतं. त्यानंतर दुसरं चिडचिड किंवा वैफल्य. मग लहान मुलं चिडचिड करत असतात आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबरीनं सकारात्मक भाव, म्हणजे ते मूल हसतं, आनंदाची प्रतिक्रिया देतं, म्हणजे सकारात्मक ज्या ज्या भावना आहेत, प्रेम, माया, ममत्व, तर ह्या सगळ्या भावना त्या मुलांमध्ये दिसतात. त्याला सकारात्मक भाव असं म्हणलेलं आहे. चौथं जे आहे चौथा पैलू त्याचा आहे तो म्हणजे कृतीची पातळी किंवा क्रियात्मकतेची पातळी. मग ते मूल जास्त क्रियाशील आहे का कमी क्रियाशील आहे हे देखील आपल्याला सुरुवातीला लक्षात येऊ शकतं. ठीक आहे. आणि 5वं जे वैशिष्ट्य त्याचं आहे किंवा पैलू जो आहे तो म्हणजे लक्षणीय चिकाटी किंवा प्रयत्नपूर्वक नियंत्रण. मग त्या मुलामध्ये एखादं वर्तन करताना त्याच्यामधली चिकाटी जी आहे ते चिकाटी किती आहे, म्हणजे ते मूल एखादी वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजेच असं म्हणतं किंवा एखाद्या वस्तूला पकडलं तर ते लवकर सोडत नाही. ठीक आहे. एक असे जे 5 पैलू आहेत, म्हणजे कुठले 5 पैलू बघा, भीती, चिडचिड, सकारात्मक भावना, कृतीची पातळी आणि लक्षणीय चिकाटी. तर हे 5 पैलू ह्या ते लहान मुलांमध्ये आपल्याला ओळखता येऊ शकतात. काही मुलांमध्ये हे पैलू नंतर दिसून येतात, म्हणजे काही मुलांमध्ये हे लवकर दिसून येतात तर काही मुलांमध्ये ते नंतर दिसून येतात. हे पैलू प्रौढ व्यक्तिमत्वाच्या 3 महत्वाच्या पैलूंशी संबंधित आहेत. म्हणजे हे सुरुवातीच्या काळातले जे 5 पैलू आहेत हे प्रौढ व्यक्तीच्या, म्हणजे ती मुलं ज्यावेळेला प्रौढ होतात त्यावेळेला प्रौढ व्यक्तीचे जी वैशिष्ट्ये आहेत तर त्या वैशिष्ट्यांशी संबंधित हे 5 पैलू आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर हे प्रौढावस्थेतले 5 पैलू, प्रौढावस्थेतले पैलू कुठले आहेत, कुठली वैशिष्ट्ये आहेत की ज्या वैशिष्ट्यांशी ह्या 5 पैलूंचा संबंध आहे? तर ती वैशिष्ट्ये 3 आहेत. तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे चेतापदशिता. चेतापदशिता म्हणजेच काय? भावनिकदृष्ट्या अस्थिर किंवा नकारात्मक भावनिकता. चेतापदशिता म्हणजेच काय? भावनिकदृष्ट्या अस्थिर आणि किंवा नकारात्मक भावनिकता. म्हणजे हा एक पैलू आहे प्रौढावस्थेतला. दुसरा प्रौढावस्थेतला पैलू आहे बहिर्मुखता किंवा सकारात्मक भावनिकता. बहिर्मुखता किंवा सकारात्मक भावनिकता. आणि तिसरा जो पैलू आहे प्रौढावस्थेतला तो म्हणजे मर्यादित. मर्यादित म्हणजेच काय? दबावामध्ये राहणारा किंवा मोकळेपणाचा अभाव असणारा. ठीक आहे. तर असे हे जे 3 पैलू आहेत, चेतापदशिता, बहिर्मुखता आणि मर्यादित, तर असे हे जे व्यक्तिमत्वाचे जे 3 पैलू आहेत ह्या 3 पैलूंचा संबंध ह्या लहान असतानाच्या 5 पैलूंशी, म्हणजे लहान मुलांचे जे 5 पैलू सांगितलेले आहेत त्या 5 पैलूंशी संबंधित आहेत असं आपल्याला दिसून येईल. नवजात बालकाचा भीती आणि चिडचिड हा पैलू काही वेळेस लिंग भिन्नता दर्शवतो. म्हणजे नवजात बालकांमध्ये असणाऱ्या भीती आणि हा चिडचिड जो पैलू आहे हा पैलूमध्ये लिंग भिन्नता दिसून येते. म्हणजे मुलांच्यामध्ये हे पैलू वेगळ्या पद्धतीने दिसू शकतात आणि मुलींच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने दिसू शकतात असं एल्सक्वेस्ट आणि त्याच्या सहकाऱ्यांना संशोधनामध्ये दिसून आलेलं आहे. जो प्रौढ व्यक्तीच्या चेतापदशिता या पैलूशी अनुरूप वाटतो, म्हणजे हे जे पैलू आहेत भीती आणि चिडचिड, हे जे नवजात बालकाचे जे पैलू आहेत स्वभावातले, तर ते पैलू प्रौढावस्थेतल्या चेतापदशिता हा जो पैलू सांगितलेला आहे याच्याशी संबंधित आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर नवजात बालकाचे सकारात्मक भाव आणि क्रियात्मकता पातळी, हे जे 2 पैलू आहेत नवजात बालकाचे सकारात्मक भाव आणि क्रियात्मकता पातळी, हे पैलू प्रौढ व्यक्तीमधील बहिर्मुखता या पैलूशी संबंधित आहेत. म्हणजे बाल्यावस्थेमध्ये असणारे सकारात्मक भाव आणि क्रियात्मकतेची पातळी हे 2 पैलू हे प्रौढावस्थेतील बहिर्मुखतेशी संबंधित आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तसेच नवजात बालकाचे लक्षणीय चिकाटी आणि प्रयत्नपूर्वक नियंत्रण, नवजात बालकामधील लक्षणीय चिकाटी आणि प्रयत्नपूर्वक नियंत्रण हे पैलू प्रौढ व्यक्तीच्या मर्यादित किंवा नियंत्रण या पैलूशी संबंधित दिसतात. एकंदरीत आपल्याला इथं काय सांगायचं आहे की लहान असताना मुलांच्या जी स्वभाव वैशिष्ट्ये असतात किंवा स्वभाव वैशिष्ट्ये जे निश्चित होतात, निर्धारित होतात, तीच स्वभाव वैशिष्ट्य पुढच्या काळामध्ये किंवा प्रौढावस्थेमध्ये त्या मुलांच्यामध्ये वेगळ्या स्वरूपात दिसून येतात. पण त्या स्वभाव वैशिष्ट्यांचा संबंध ह्या प्रौढावस्थेतल्या स्वभाव वैशिष्ट्यांशी जवळचा असतो किंवा संबंधित असतो असं आपल्याला म्हणता येईल.
एक अभ्यास झालेला आहे. या अभ्यासानुसार सरासरी मुलेही मुलींपेक्षा किंचितशी उच्च पातळीची क्रियात्मकता आणि तीव्र पातळीचे सुख दाखवतात. म्हणजे एका अभ्यासामध्ये काय दिसून आलेलं आहे की मुलांच्या मध्ये उच्च पातळीची क्रियात्मकता असते, त्याचबरोबरीनं तीव्र पातळीचं सुख ते दर्शवतात. कुणापेक्षा? मुलींपेक्षा दर्शवतात असं दिसून आलेलं आहे. या उलट मुली ज्या असतात ह्या मुली सरासरीनं आवेगावर उच्च नियंत्रण ठेवणाऱ्या असतात, त्याचबरोबरीनं अवधान नियमन करण्याची उच्च क्षमता त्या मुलींच्या मध्ये जास्त असते मुलांपेक्षा. आलं लक्षात? म्हणजे मुलांमध्ये क्रियात्मकतेची पातळी जास्त असते, त्याचबरोबरीनं सुखाची पातळी त्यांच्यामध्ये जास्त असते असं आपल्याला दिसून येईल. या उलट मुलींच्या मध्ये उच्च नियंत्रण असतं, त्याचबरोबरीनं अवधान नियमन करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात असते असं देखील संशोधनातून दिसून आलेलं आहे. स्वभावाचे काही पैलू आयुष्यातील पहिल्या वर्षापासून ते बाल्यावस्थेच्या मध्यापर्यंत मध्यम प्रमाणात स्थिरता दर्शवतात. म्हणजे स्वभाव, लहान जी मुलं आहेत, जन्मणारी नवजात बालकं जे आहेत, ते नवजात बालकांच्या मध्ये असणारे जे स्वभावाचे जे पैलू आहेत, हे स्वभावाचे पैलू पहिल्या वर्षापासून ते बाल्यावस्थेच्या मध्यापर्यंत म्हणजे 4 ते 5 वर्षापर्यंत किंवा 6-7 वर्षापर्यंत काय होऊ शकतात, त्या पैलूंमध्ये स्थिरता असते. त्या पैलूंमध्ये स्थिरता असते म्हणजे ते पैलू किती स्वभाव वैशिष्ट्य बदलत नाही. असं जरी असलं तरी देखील स्वभाव मात्र बदलू शकतो असं कागन या संशोधकांनी 2003च्या संशोधनानुसार स्पष्ट केलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे लहान नवजात बालकांची जी स्वभाव वैशिष्ट्ये असतात ती स्वभाव वैशिष्ट्य मध्य बाल्यावस्थेपर्यंत टिकून राहतात किंवा स्थिर राहतात. असं जरी असलं तरी पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा आपला स्वभाव आपल्याला बदलता येऊ शकतो प्रयत्नपूर्वक. आलं लक्षात? म्हणजे जर प्रयत्न केले तर स्वभाव व्यक्तीला आपला बदलता येऊ शकतो असं आपल्याला इथं सांगायचं आहे. शेवटी ज्या मुलांमध्ये उच्च पातळीची नकारात्मक भावनिकता असते त्यांच्याशी सहकार्याने राहणे पालकांना अधिक कठीण असते. म्हणजे ज्या मुलांच्या मध्ये उच्च पातळीची नकारात्मक भावनिकता, म्हणजे ज्या मुलांच्या मध्ये नकारात्मक भावना जास्त प्रमाणात असतात त्यांच्या बरोबरीनं सहकार्यानं राहणं हे पालकांना अधिक कठीण असतं. आणि अशा मुलांबाबत भिन्न पालकांची भिन्न पालकत्व शैली असते. आणि मग अशी नकारात्मक भावना व्यक्त करणारी जी मुलं असतात तर त्या मुलांच्या बरोबर राहणारे जे पालक आहेत तर त्या पालकत्वाची जी शैली आहे त्या पालकांची ती प्रत्येक पालकाची वेगवेगळी असते असं आपल्याला दिसून येईल. हे विशेषतः मध्यम आणि उच्च सामाजिक आर्थिक दर्जा असणाऱ्या कुटुंबापेक्षा निम्न, मध्यम आणि उच्च सामाजिक आर्थिक दर्जा असणाऱ्या कुटुंबापेक्षा निम्न म्हणजे कमी दर्जाचा, निम्न सामाजिक आर्थिक दर्जा असणाऱ्या कुटुंबाबाबत खरे वाटते, ज्यामध्ये पालक त्रासदायक मुलांबाबत सामान्य किंवा निम्न पातळीचे सहकार्य दर्शवतात. म्हणजे जी मुलं नकारात्मक भावना व्यक्त करतात त्या मुलांच्या बरोबरीनं पालकांना जुळवून घेणं किंवा त्यांच्याशी सहकार्यानं राहणं हे पालकांना कठीण जातं. आलं लक्षात? आणि मग कठीण गेल्यामुळं मध्यम आणि उच्च सामाजिक आर्थिक दर्जा ज्या कुटुंबांचा आहे त्या कुटुंबामध्ये ते जुळवून घेणं जे आहे किंवा जे सकारात्मक वागणं आहे, सहकार्यानं वागणं हे तसं जास्त प्रमाणात दिसून येतं. पण ज्यांचा सामाजिक आर्थिक दर्जा निम्न आहे किंवा कमी आहे तर अशा कुटुंबामध्ये या पालकांना या मुलांशी सहकार्यानं म्हणजे नकारात्मक भावना व्यक्त करणाऱ्या मुलांशी सहकार्यानं वागायला खूपच कठीण जातं असं संशोधनातून दिसून येतं. ठीक आहे? आणि त्यामुळं असे सामान्य कुटुंबातले जे पालक आहेत, सामाजिक आर्थिक दर्जा ज्यांचा कमी आहे अशा कुटुंबातले जे पालक आहेत हे पालक अशा नकारात्मक भावना व्यक्त करणाऱ्या मुलांशी सहकार्यात्मक वर्तन जास्त प्रमाणात करू शकत नाहीत. ठीक आहे? तर मध्यम आणि उच्च सामाजिक आर्थिक दर्जा असणारी कुटुंबे ही अशा उच्च नकारात्मक भावनिकतेच्या मुलांशी सामना करतात तेव्हा ते त्यांच्या पालकत्व शैलीमध्ये अधिक संसाधनांचा अवलंब करतात. म्हणजे मध्यम आणि उच्च सामाजिक आर्थिक दर्जा असणारे कुटुंबातले जे पालक आहेत ते पालक ह्या नकारात्मक भावना असणाऱ्या मुलांशी ज्यावेळेला वागत असतात किंवा त्यांच्यासोबत ज्यावेळेला आंतरक्रिया करत असतात त्यावेळेला त्या वेगवेगळ्या संसाधनांचा वापर करतात आणि त्या मुलांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात असं दिसून येतं. ठीक आहे? म्हणजे ह्या नकारात्मक भावनिकता जी आहे ती नकारात्मक भावनिकता ही
पालकत्व शैलीवर देखील परिणाम करते असं आपल्याला दिसून येईल। जीवनात पुढच्या काळात मनोविकृतीचे जे विविध प्रकार विकसित होण्यामध्ये स्वभावाची महत्त्वाची भूमिका आहे एवढं लक्षात घ्या। म्हणजेच काय की पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या मनोविकृती किंवा मनोविकृतीचे विविध जे प्रकार आहेत ते विविध प्रकार विकसित होण्यामध्ये स्वभावाची जी भूमिका आहे ती स्वभावाची भूमिका महत्त्वाची असते, यात आश्चर्य आपल्याला वाटायला नको। आलं लक्षात? म्हणजेच काय की स्वभाव जो आहे तो स्वभाव व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडत असतोय आणि त्यामुळं वर्तन जे आहे ते वर्तन अपसामान्य वर्तन जरी असले किंवा सामान्य वर्तन जरी असलं तर त्यामध्ये स्वभावाची भूमिका महत्त्वाची आहे आणि म्हणून मनोविकृतीमध्ये देखील स्वभावाची भूमिका महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे उदाहरणार्थ जी मुलं नवीन आणि अनोळखी परिस्थितीमध्ये भीती आणि अतिदक्षता दर्शवतात त्यांना प्रतिबंधित वर्तन असे लेबल लावले जाते। म्हणजे जी मुलं नवीन किंवा अनोळखी परिस्थितीमध्ये भीती दर्शवतात किंवा अतिदक्षतेची भावना दर्शवतात तर त्यांना प्रतिबंधित वर्तन, त्यांना प्रतिबंधित म्हणजे अडवलेले वर्तन किंवा मर्यादित केलेले वर्तन असे लेबल लावले जाते। हा गुण आनुवंशिकतेने किंवा वारसाने येणारा घटक आहे। म्हणजे हे असं प्रतिबंधित वर्तन जे आहे मुलांमधलं हे अनुवंशाने येणार आहे किंवा वारसाने येणार आहे असं संशोधनातून दिसतं। आणि जेव्हा हा घटक स्थिर असतो तेव्हा तो बाल्यावस्थेत किंवा प्रौढावस्थेत चिंता विकृती निर्माण करणारा धोक्याचा घटक असतो। लक्षात? म्हणजे ज्या मुलांचं वर्तन हे निर्धारित स्वरूपाचं आहे, म्हणजे ज्यांचं वर्तन मर्यादित स्वरूपाचं आहे किंवा निर्धारित किंवा प्रतिबंधित वर्तन आहे, तर अशी प्रतिबंधित वर्तनाचा स्वभाव असणारी जी मुलं आहेत या मुलांमध्ये पुढच्या काळामध्ये चिंता विकृती जी आहे ती चिंता विकृती विकसित होण्याची शक्यता किंवा विकसित होण्याचा धोका हा जास्त असतो असं आपल्याला सांगता येईल। या उलट जी मुलं 2 वर्षाची आहेत आणि जे उच्च अप्रतिबंधित आहेत, म्हणजे ज्यांचं वर्तन हे अप्रतिबंधित आहे, त्यांच्यात काही प्रमाणात भीती आणि पालक किंवा समाजाकडून वर्तनातील नैतिक मूल्य शिकण्यामध्ये अडचणी दिसतात। याबरोबरच म्हणजे जसं प्रतिबंधित वर्तनामुळं चिंता विकृती निर्माण होऊ शकते तसंच उच्च प्रकारचं अप्रतिबंधित जे वर्तन आहे आणि असा स्वभाव ज्या मुलांचा आहे त्या मुलांच्यामध्ये काही प्रमाणात भीती निर्माण होते। त्याचबरोबरीनं अशी जी मुलं असतात ही अशी मुलं पालक आणि समाजाकडून वर्तनाबाबतची जी नैतिक मूल्य आहेत ही नैतिक मूल्य शिकू शकत नाहीत किंवा त्यांना शिकण्यामध्ये ते अडचणी येतात असं आपल्याला दिसेल। तसेच ते वयाच्या 13व्या वर्षी अधिक आक्रमक आणि अपराधी वर्तन करतात। लक्षात? म्हणजे जी मुलं जास्त प्रमाणात अप्रतिबंधित आहेत, म्हणजे ज्यांच्या वर्तनावर कुठलंही नियंत्रण नाही। लक्षात? अप्रतिबंधित म्हणजेच काय? कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसणारं वर्तन। लक्षात? म्हणजे त्या मुलांचं स्वतःच्या वर्तनावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही, अशी वर्तनावर नियंत्रण नसणारी जी मुलं आहेत या मुलांच्यामध्ये पण काही प्रमाणात भीती दिसते। त्याचबरोबरीनं अशी मुलं वर्तनाबाबतची नैतिक मूल्य पालकांकडून किंवा समाजाकडून शिकून घेऊ शकत नाहीत। तसेच ही मुलं वयाच्या 13व्या वर्षी अधिक आक्रमक आणि अपराधी वर्तन दाखवतात असं श्वार्ट्झ आणि त्याच्या सहकाऱ्यांना 1996च्या संशोधनामध्ये दिसून आलेलं आहे। ठीक आहे? जर हे व्यक्तिमत्व घटक उच्च पातळीच्या वैरभावनेशी जोडले गेले, म्हणजे असं हे अप्रतिबंधित जे वर्तन आहे हे अप्रतिबंधित वर्तन उच्च पातळीच्या वैरभावनेशी जर जोडलं गेलं तर यातून वर्तन विकृती आणि समाजविरोधी व्यक्तिमत्व विकृती विकसित होण्याची शक्यता वाढते। म्हणजेच काय? प्रतिबंधित वर्तन असू दे तर प्रतिबंधित वर्तनातून चिंता विकृती पुढच्या काळामध्ये विकसित होऊ शकते आणि अप्रतिबंधित वर्तनामुळं पुढच्या काळामध्ये ती व्यक्ती आक्रमक वर्तन करू शकते, अपराधी वर्तन करू शकते। त्याचबरोबरीनं जर त्याचं जे वर्तन आहे ते वैरभावनेशी जोडलं गेलं तर ती व्यक्ती समाजविरोधी वर्तन किंवा त्याच्यामध्ये समाजविरोधी व्यक्तिमत्व विकृती आणि वर्तन विकृती निर्माण होण्याचा धोका जो आहे तो धोका जास्त असतो। म्हणजेच इथं आपल्याला काय बघायचं आहे की अपसामान्य वर्तन किंवा मनोविकृतीचं जे वर्तन आहे त्या मनोविकृतीच्या वर्तनामध्ये स्वभावाची जी भूमिका आहे ती स्वभावाची भूमिका महत्त्वाची आहे। मुलांचा लहानपणापासून जो स्वभाव निश्चित होतो तर त्या स्वभावाचा परिणाम पुढच्या काळामध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर त्याचबरोबरीनं व्यक्तीच्या वर्तनावर होत असतो आणि मग जर स्वभावामध्ये काही दोष निर्माण झाले असतील तर त्या दोषांचा परिणाम म्हणून पुढच्या काळामध्ये त्या व्यक्तीमध्ये मनोविकृती निर्माण होण्याचा धोका हा जास्त वाढतो।
एकंदरीत आपण हा जो पूर्ण जैविक दृष्टिकोन बघितलेला आहे, या जैविक दृष्टिकोनानुसार व्यक्तीमध्ये मनोविकृती निर्माण होण्याची जी कारणं आहेत, ती कारणं आपल्याला अनुवंशिक कारणं जे आहेत, ती अनुवंशिक कारणं इथं जास्त करून सांगितलेली आहेत. म्हणजे जी अनुवंशाने येणारी कारणं आहेत, अनुवंशाने येणारे जे घटक आहेत, ह्या अनुवंशिक घटकांचा प्रभाव व्यक्तीच्या मनोविकृतीशी जोडला गेलेला आहे. आणि त्यामुळं ह्या जैविक दृष्टिकोनवाल्यांचं जे मत आहे ते काय आहे की अनुवंशिक घटकांच्या प्रभावातून पुढच्या काळामध्ये व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या मनोविकृती विकसित होऊ शकतात. आणि मग ही अनुवंशिक कारणं कुठली कुठली सांगितलेली आहेत त्यांनी? एक म्हणजे अनुवंशिक असुरक्षितता, मेंदूतील बिघाड आणि मेंदूची लवचिकता. तिसरा घटक सांगितलेला आहे मज्जास्त्राव आणि ग्रंथीस्त्रावामधील असंतुलन. आणि चौथा घटक सांगितलेला आहे स्वभाव. तर या 4 घटकांच्या परिणामातून व्यक्तीमध्ये मनोविकृती या निर्माण होत असतात, असं ह्या जैविक दृष्टिकोनवाल्याचं मत आहे. ठीक आहे, हा जैविक दृष्टिकोन आज आपण इथं संपवलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण फ्रॉइडचा मनोविश्लेषण दृष्टिकोन मनोविकृतीबाबतचा पाहणार आहोत. थँक्यू.